हाय हॅलो नमस्कार, मी नम्रता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा. सो आजचा व्लॉग असा असणार आहे की आज एकटीच आहे मी जेवायला. सो खिचडी मॅगी हे सगळं खाऊन झालेलं आहे. आत्ता प्रॉपर जेवण बनवायचं आहे मला. सो म्हटलं ब्लॉग शूट करूया. सो एक भाजी डिसाईड केली आहे मी, म्हणजे एक कालवण म्हणजे रस्सा भाज्याचं कालवण, भात आणि भाकरी, एक भाकरी बनवूया. ओके, सो सुरू आता जाऊया किचनमध्ये. ओके, सो 2 वाजतील आता, थोडाच वेळ, तोपर्यंत पटकन जेवण बनवून घ्यायचं आहे. भूक पण लागली आहे खूप. सो ते कॅमेरा सेट करते कुठेतरी आणि मग सुरू करते. ओके, सगळ्यात आधी आपण भात बनवूया. सो आधी मी भात लावते, त्याच्यानंतर मग भाजीची तयारी करू. ओके, स्वच्छ करून घेऊयात. भात लावताना तांदूळ स्वच्छ धुवून झाले, त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करते. 1 ग्लास पाणी ॲड केलं. मीठ मिसळ थोडंसं, एक पूर्ण नाही आहे, अर्धा एवढंच मीठ. सो झालेला आहे आपला कुकर. शिट्ट्या होतील तोपर्यंत मग भाजी बनवून घेऊया. बटाट्याचं कालवण, रस्सा भाजी, त्याच्यासाठी कांदे, 2 कांदे, 3 बटाटे, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर. बस एवढं सगळं आपण कट करून घेऊयात. ओके, कांदे झाले का? टोमॅटो आता टोमॅटो कापूयात. आई ग मम्मा, खूप तिखट होते कांदे. सगळं चॉप करून झालंय. कोथिंबीर नंतर कापूयात. ओके, शेवटी टाकायचं, थोडीशी टाकूया फोडणीमध्ये, नंतर बाकीचे सगळं रेडी आहे. थोडं पाण्यात ठेवलं बटाटे कट. फिर से जाते हे किचन. शेंगदाण्याचं कूट संपलेलं आहे, परत बनवावं लागणार आहे. सो आधी त्याच्यासाठी मग थोडेसे शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजतात आपले, तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ ॲड करणार आहे. शेंगदाणे भाजून झालेले, सो ते साईडला काढून ठेवूयात, म्हणजे थंड होतील कांदा आणि टोमॅटो परतेपर्यंत. ओके, तेल कट केलेला कांदा छान परतून झालेला आहे आपला. सो आता आपल्याला ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि टोमॅटो. आणि परत मिक्स ॲड करते मी. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट. छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲड करते मी इथे मग हे डाळ आणि बटाटे. कोथिंबीर टाकली आहे थोडी आत्ता, थोडी आपण नंतर ॲड करतो. छानपैकी परतवून घ्यायचं आणि परतवून झालं की रस्सा हवा आहे, सो त्याच्यामुळे पाणी ॲड करतो. सो पुरेसं एवढं. परत मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये मग मीठ ॲडजस्ट करतो. दुसरा कुठलाही मसाला मी ॲड केलेला नाही आहे याच्यामध्ये. एवढंच येईल. आता ह्याला एक छानपैकी अशी ह्याला एक उकळी काढायची आणि मग त्याच्यामध्ये ॲड करायचं ही शेंगदाण्याचं. छानपैकी उकळी आलेली आहे आपल्या कालवणाला, बटाट्याच्या कालवणाला. सो आता इथे शेंगदाण्याचं कूट मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि बारीक करून घेऊया. एवढंच टाकतो. आपलं मिक्स. आता याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण.
वाव जसं पाहिजे होतं तसंच आहे. बटाटा पण शिजलेला आहे. Yes, बघितलं. बापरे किती वाफ येते बघा. छान झाली ना, कडक कडक क्रिस्पी एकदम. खूप मस्त झालं जेवण सगळं, स्पेशली डाळ बटाटा खूप मस्त, आणि ऑमलेट सुद्धा. मूवीला का सो आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत, नवीन व्हिडिओमध्ये दुसरं काहीतरी रेसिपी. बाय बाय.